नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. मी आहे नरेश निपाणे, तुमचा फायनान्शियल फ्रेंड. तर आज आपण बघणार आहोत व्हाय फायनान्शियल प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट. आर्थिक नियोजन हे महत्त्वाचं का आहे. तर आपण आज बघतो आपल्या आजूबाजूला सगळेच लोक पैसे कमावण्याच्या मागे धावत असतात. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जाते की चांगला अभ्यास करा, चांगला अभ्यास करा, सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. सरकारी नोकरी मिळाली तर चांगली बायको मिळते आणि सगळं काही तुमचं लाईफ सेटल होऊन जाते. तर हेच आपण शिकत आलेलो आणि खूप अभ्यास केला आणि सरकारी नोकरी मिळवली. त्यानंतर काय होतं, लग्न होतं, मुलं बाळ होतात, पेमेंट येतो महिन्यातून, सगळे डबा घेऊन जातो आपण, महिन्यातून पेमेंट एकदा येते आणि 8 दिवसाच्या आतमध्ये सगळं पेमेंट संपून जाते. तर अशी आपली लाईफ सुरू असते. तर असं का बरं होते. तर त्याला कारणीभूत आहे आपलं आर्थिक नियोजन आपण करत नाही. कोणी 1 लाख रुपये कमवत असतील, 2 लाख रुपये कमवत असतील, परंतु त्यांचं जर आर्थिक नियोजन नसेल तर ते लाईफमध्ये तरक्की नाही करू शकत, त्यांचं काहीच होऊ शकत नाही. कारण आपले जे काही स्वप्न असतात किंवा आपले गोल्स असतात, काय असतात माणसाच्या जीवनाचे उद्दिष्ट, मुलांचं उच्च शिक्षण, चांगलं एक घर, एक कार, मुलीचं लग्न, हे सगळे स्वप्न असतात आणि हे सगळं विदाउट प्लॅनिंग शक्य नाही होऊ शकत. जर आपण प्लॅनिंग नाही केली तर हे होऊ शकतं का शक्य? अजिबात नाही होऊ शकत. त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग ही खरंच आज काळाची गरज आहे. लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल. आपल्याला कोणी शिकवतच नाही. आपण इतकं शिकतो, शाळा शिकतो, महाविद्यालयामध्ये जातो, परंतु कोणत्याही शाळेमध्ये हे शिक्षण दिलं जात नाही आर्थिक नियोजनाचं. तर म्हणून आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. आपण आपल्या ह्या व्हिडिओजमध्ये आर्थिक नियोजन कसं करायचं ते शिकत आहोत. तर आर्थिक नियोजन हे खरंच गरजेचं आहे आणि सर्वांनी करायला पाहिजे. तर कसं करायला पाहिजे हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिकू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.